छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा निवडणुकीत 29 प्रभाग असणार आहेत। त्यातील 28 प्रभागांमध्ये 4 सदस्य तर एका प्रभागामध्ये 3 सदस्य असे एकूण 115 सदस्य निवडून येणार आहेत। 10 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। बघू। महापालिका निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे। महाराष्ट्रातील 29 महापालिकेंची येत्या 15 तारखेला मतदान आहे, तर 16 तारखेला निकाल लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून महायुतीचं राज्य राहिलेलं आहे आणि 10 वर्षांनंतर आता या महापालिकेची निवडणूक होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। 2015च्या निवडणुकीनंतर आतापर्यंत जर आपण याचा विचार केला तर राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। एकीकडे महायुतीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये घवघवीत यश मिळाले असले तरी शहराच्या राजकारणात मात्र अंतर्गत कुरखोड्या वाढताना दिसत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 2 विद्यमान नगरसेवक भाजपने आपल्या गळाला लावत पक्षप्रवेश करून घेतल्याने महायुतीतील अस्वस्थता उघड झाली आहे। त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेतच पालकमंत्री संजय सिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद चांगलाच गाजला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने त्यानंतर तो वाद मिटला। त्या वादावर पडदा पडला असला तरी अंतर्गत नाराजी मात्र कायम असल्याचे संकेत आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेना भाजपमधील ही फोडाफोडी मनपा निवडणुकीत महायुतीसाठी अडचणीची ठरू शकते, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने शहर पातळीवर संघटन मजबूत ठेवले आहे। सत्तेबाहेर असूनही कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, स्थानिक संपर्क आणि आक्रमक भूमिका ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरतीये। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील ठाकरेंची शिवसेनेकडून केला जाऊ शकतो। विशेष म्हणजे संभाजीनगर मनपा निवडणूक नेहमीच खान पाहिजे की बाण पाहिजे या प्रश्नावर लढवली गेली आहे। हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण, एमआयएमचा प्रभाव आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभे राहणारे पक्ष यामुळे निवडणूक कायमच वेगळ्या रंगात रंगते। यंदाही हा धार्मिक आणि सामाजिक अँगल प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची दाट शक्यता आहे। शहराच्या 29 प्रभाग आणि 15 सदस्य संख्येची या निवडणुकीत सत्ताधाऱ्यासाठी अंतर्गत ऐक्याची कसोटी तर विरोधकांसाठी पुन्हा उभारी घेण्याची ही संधी आहे। गेली अनेक दशके महायुतीकडे असलेले संभाजीनगर महापालिकेवर यावेळी कुणाचं राज्य येतो याची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।